नमस्कार, मी नीला अभ्यंकर. महाभारतातील व्यक्तिरेखा ह्यापैकी दुसरी व्यक्तिरेखा महर्षी वेदव्यास ह्याबद्दल मी आज माझे विचार सांगणार आहे. महर्षी वेदव्यास अत्यंत ज्ञानी, तपस्वी, बुद्धीचा सागर म्हणावा असे ज्ञाते आहेत. वसिष्ठांचा मुलगा पराशर एकदा नदी ओलांडायला गेले. तिथे एक अतिशय रूपवती कन्या नाव चालवत होती. मत्स्यगंधा, कारण सर्वांगाला तिच्या दुर्गंध येत होता. तिचं नाव होतं सत्यवती. पराशराने ती खूप आवडली. आपण दोघेजण लग्न करूया, पण दिवसा कसं शक्य आहे असे म्हणताच त्यांनी एक द्वीप निर्माण करून धुकंही पसरवलं व तिच्या अंगाचा वास घालवून सुगंधित शरीर केलं. नाव पडलं योजनगंधा. व जो मुलगा झाला तो द्वीपावर दिवसा झाला व रंगाने काळा होता, म्हणून नाव पडलं कृष्णद्वैपायन. पराशरांचा मुलगा म्हणून पराशर. एका वेदाचे 4 भाग केले म्हणून वेदव्यास असं नाव पडलं. पण तिला वर दिला की तुझा कौमार्य मात्र भंग पावणार नाही. जशी तू कुमारी पूर्वी होतीस तशीच राहशील. जन्म होता क्षणीच अतुल कीर्तीच्या या महर्षींचा देह एकाएकी मोठा झाला. त्यांना सर्व वेदांचे ज्ञान अवगत झालं. तसंच वेदांबरोबर सर्व वेदांगाचे व इतिहासाचेही ज्ञान त्यांना उपजतच प्राप्त झालं. तपश्चर्या, वेदाध्ययन, व्रताचरण, उपवास, संतती, यज्ञ इत्यादिकांच्या योगे देखील जे सहसा कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही असे आत्मतत्वही त्यांनी जन्मतःच आत्मसात केलं. पुढे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. 18 पुराणे, महाभारत, ब्रह्मसूत्रे इत्यादी. एका वेदाचे 4 भाग केले, कारण पहिल्यासारखी स्मरणशक्ती नसल्याने एवढा मोठा वेद एखाद्याने कंठस्थ करणे अशक्य आहे हे जाणून त्यांनी त्याचे 4 भाग केले व 4 जणांना वाटले. ऋग्वेदाचे मुख्य पैल ऋषी, यजुर्वेदाचे स्नातक, अथर्ववेदाचे सुमंतू, सामवेदाचे जेमिनी, महाभारत हा 5वा वेदच आहे त्याचे मुख्य वैशंपायन, एवढे सारे अफाट वाङ्मय लिहूनही त्यांना आनंद समाधान काही नव्हते. एकदा शम्यप्रास नावाच्या आश्रमात दुःखी होऊन बसले असताना तिथे नारद आले, ज्यांचं वर्णन आपण करू शकतो वीणापाणी परम यशस्वी असं करू शकतो. त्यांनी दुःखाचे कारण विचारले. इतके ग्रंथ लिहिलेत पण तुम्ही दुःखी का? हे सारे ज्ञानप्रधान ग्रंथ आहेत, त्यात भक्ती नाही. ज्ञान हे शुष्क कोरडं असतं, तू भक्ती मुख्य आहे असा ग्रंथ लिही आणि त्यासाठी सत्संगाचा महिमा जो अपरंपार आहे तो तू त्यात सांग. मुनी म्हणाले, मी माझं पूर्वाचं जे आयुष्य आहे ते तुला सांगतो. मी उपपरण नावाचा एक गंधर्व होतो आणि मी एकदा गात असताना माझा ताल चुकला आणि म्हणून मला शाप दिला इंद्राने की तू भूतलावर जा. आणि मी भूतलावर एका दासीचा पुत्र म्हणून जन्माला आलो. दिवसभर मी खेळायचो. एकदा काही संत त्या गावामध्ये आणि चातुर्मास करायला आले असताना माझ्या आईला दासी म्हणून त्यांची सेवा करायला पाठवलं. मी पण तिच्या मागे गेलो. सतत काहीतरी ते अभ्यास करत असायचे, गाणं म्हणायचे, टाळ्या वाजवायचे. आई म्हणे जा तिथे जाऊन बस. मी पण त्यांच्याबरोबर जीवन जगायला लागलो. मला ते सगळं आवडायला लागलं आणि असं करता 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 त्यांचा जायचा दिवस आला. कारण संतकृपा हा कल्पवृक्ष आहे. त्यांनी मला विचारलं की अरे तू रोज इथे आम्हाला मदत करतोस, आमची पानं मांडतोस, आमचं उष्ट काढतोस, उरलेला आमचा प्रसाद म्हणून खातोस, तू आहेस तरी कोण? आणखी तुला तर आम्ही काही नाही दिलं. तेव्हा ते म्हणाले, वा तुम्ही मला जगात सर्वात जे मुख्य भगवत प्रेम ते मला दिलं आणि भगवत प्रेम कसं करायचं हेही मला शिकवलं. आता मला फक्त एवढा प्रश्न पडला आहे, तो ईश्वर मला कुठे मिळेल? त्या संतांना खूप आनंद झाला. म्हणाले, बाळा तू एक काम कर, तुला आम्ही एक मंत्र देतो. त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. हा सतत जप कर आणि खरंच जप केल्यानंतर त्यांच्या म्हातारपणी त्यांना भगवंताचं दर्शन झालं. पण आकाशवाणी झाली की पुन्हा दर्शन होणार नाही. पुन्हा दर्शन होण्याकरता तुला पुन्हा खूप तप करावं लागेल. दुसऱ्या जन्मामध्ये मात्र मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो, तोच मी हा नारद. आणि म्हणून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये काय लिहा की भक्ती हा सर्वोच्च पुरुषार्थ व भक्तीच्या प्राप्तीसाठी संत सेवा, संत कृपा हे मुख्य साधन आहे. हे प्रतिपादन व्यासजी तुम्ही आपल्या ग्रंथात करा. नारदांचे बोलणे शांतपणे वेदव्यास ऐकत होते. आपलं काम झालं हे ओळखून नारद निघून गेले. नारदांना नमस्कार करून दुसऱ्या दिवशीपासून व्यासाने ऋतुंभरा प्रज्ञा जागी केली व शम्यप्रास नावाच्या आश्रमात भागवत ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 18,000 श्लोकांचा भागवत ग्रंथ लिहून झाला, पण याचा प्रचार आणि प्रसार कोण करणार? आणि म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि जो मुलगा झाला ते शुकदेव. त्यांचे वर्णनमध्ये अनपेक्षा निजलाभा तुष्टो अवधूत वेशः असं करता येईल.
आईच्या पोटातून ते मुळे बाहेर येईच ना, कारण माया त्रास देईल म्हणून. अशा वेळेला भगवंतांनी 3 वेळा म्हटलं की माया त्रास देणार नाही, आणि मग ते बाहेर आले आणि कोणाकडे न बघता गिरिकंदरात निघून गेले. एकदा ध्यानाला बसते असताना बर्हा पाड नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंती चबाला, हा असा एक 10व्या स्कंदातला श्लोक मुलं म्हणत होती. तो ऐकला. ते उठले, धावत धावत वडिलांकडे गेले, म्हणाले मला सगळं हे शिकवा. आणि अशा प्रकारे समोर व्यासजी बसले, पण त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा शुकदेव, आणि त्यांनी सबंध भागवत कंठस्थ केलं. शुकदेव पूर्ण होते, पण भागवत ऐकून परिपूर्ण झाले. असा जगविख्यात ग्रंथ श्रीमद भागवत वेदव्यासाने लिहिलेला आहे. आणि सांगणारे जर कोण असतील तर प्रख्यात शुकदेव महाराज. भीष्माचार्यांचे 2 बंधू, आणि दोन्ही बंधू हे निपुत्रिक असल्याने भरतवंश चालू कसा राहील ही सत्यवती आणि भीष्मांना मोठी काळजी वाटत होती. सत्यवतीने लग्नाच्या पूर्वी झालेल्या मुलाबद्दल यांना भीष्मांना माहिती सांगू लागली. भीष्मांच्या अनुमतीने कृष्णद्वैपायन मुनींचे स्मरण केले, आणि वेदामध्ये पारंगत असलेले प्रज्ञावंत व्यास महर्षी क्षणार्धात प्रगट झाले. आपल्या मुलाची आईनी म्हणजे सत्यवतीने पूजा केल्यावर त्याला पाहून मातेला खूप आनंद झाला. माता व्यासाला म्हणाली, हे प्रज्ञावंता, माता पित्यापासून जन्म घेणारे पुत्र हे या दोघांचे असतात. माता पिता दोघंही त्यांचे स्वामी आणि स्वामिनी असतात. पूर्व पुण्याईने तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस. तसंच विचित्रवीर्य आणि चित्रांगद हेही माझे कनिष्ठ पुत्र आहेत. पित्याच्या बाजूने भीष्माचे ते 2 भाऊ आहेत. त्याप्रमाणे मातेच्या बाजूने तुम्ही त्यांचा भाऊ आहात. तुला हे माहीत आहे ना की हा भीष्म म्हणजे हे माहिती आहे ना की तुला तुझे हे विचित्र आणि चित्रांगद हे 2 भाऊ आहेत. हा भीष्म अत्यंत पराक्रमी सत्यप्रतिज्ञ रणाच्या बाजूने आहे, परंतु संततीच्या बाजूने तो अगदी उदासीन आहे. राज्यकारभाराकडेही त्याचे लक्ष अजिबात नाही. वंश चिरकाल चालू राहावा म्हणून तो प्रजेविषयी सदैव हो. व या 2 तुझ्या धाकट्या भावाच्या भार्या अतिशय रूपवान आहेत, तरुण आहेत. त्यांना पण पुत्र हवे आहेत. वत्सा, तू समर्थ आहेस, म्हणून आपल्या थोर कुळाला शोभणारी संतती तू या 2 भार्यांच्या ठिकाणी अपत्यप्राप्ती निर्माण कर. अत्यंत ज्ञानी व्यास म्हणाले, माते, धर्माची 2 रूपं आहेत. एक प्रवृत्ती रूप धर्म म्हणजे ऐहिक धर्म, दुसरा निवृत्ती रूप धर्म म्हणजे पारलौकिक धर्म. याप्रमाणे तू जे मला सांगतेस ते धर्माप्रमाणे आहे, म्हणून मी ते अवश्य करेन. हा आचार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. मित्र, सूर्य म्हणजे व वरुण यांच्या तोडीचे पुत्र मी विचित्रवीर्याच्या भार्यांना प्राप्त करून देईन. याप्रमाणे सत्यवतीने आपल्या 2 सुनांना समजावून सांगितले, व लवकरच अंबिका उत्तम वेश अलंकार धारण करून व्यासांकडे गेली. त्यांचं तेज तिच्या डोळ्यांनी पाहणं शक्य झालं नाही. त्यांचं व्यक्तिमत्व भयंकर महान होतं, ती ते पाहू शकली नाही, आणि म्हणून तिने घाबरून आपले डोळेच मिटले. तो झाला धृतराष्ट्र, आंधळाच जन्मला. पुढे अंबालिकेला पाठवले. ती डोळे उघडे ठेवले, पण त्यांना बघून ती पांढरी फटक पडली, म्हणून तो पांडुरंगाचा म्हणजे पांडू रंगाचा पुत्र जन्माला आला. त्याचं नाव पांडू ठेवलं. तिसऱ्यांदा पुन्हा ह्या म्हणजे अंबिकेला पाठवायला म्हणजे जायला सांगितलं, पण ती न जाता तिने लबाडीपणा केला आणि आपल्या दासीला त्यांच्याकडे पाठवलं. हे सर्वज्ञ व्यासांना समजलं. ही दासी विनम्रपणे हात जोडून समोर गेली. तिची पूजा स्वीकारून तिची शरणागती बघून व्यास खूप खुश झाले व म्हणाले, यापुढे तू दासी राहणार नाहीस. हे शुभांगे, तुझ्या उदरी विख्यात पुत्र जन्माला येईल, आणि ते म्हणजे विदुर. हे विदुर हे धर्मात्मा होते. प्रत्यक्ष त्यांच्या रूपाने धर्मच जन्माला आला. अशा प्रकारे कृष्णद्वैपायनांपासून विचित्रवीर्यांच्या 2 भार्यांपासून देवपुत्रांप्रमाणे तेजस्वी व कुरुवंशाचा अभ्युदय करणारे 2 पुत्र जन्माला आले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अर्जुनाने अत्यंत कठीण मत्स्यभेदाचा पण जिंकला व द्रौपदीला घेऊन 5ही भाऊ घरी एका कुंभाराकडे राहत होते त्या घरी आले. लक्षगृहातून सुटल्यानंतर त्यांनी लोकांना कळू नये म्हणून ब्राह्मण वेश धारण केला होता. त्यांची माता कुंती घरात बसली होती व 5ही जण कृष्णाला घेऊन बाहेर होते. आई, आम्ही भिक्षा आणली आहे गं, तुम्ही सर्व मिळून भिक्षा वाटून घ्या. आणि असं म्हटल्यानंतर भिक्षा पाहिला म्हणून जी बाहेर आली तर तिने रूपसुंदर द्रौपदीला पाहिले. मी काय भलतेच बोलून बसले म्हणून दुःखी झाली. युधिष्ठिरा म्हणाली, मी जे शब्द चुकून उच्चारले ते खोटे मात्र ठरू नयेत व या कन्येच्या हातूनही अधर्म घडू नये. यासाठी काय करावं ते हे युधिष्ठिरा तूच मला सांग. युधिष्ठिर अर्जुनाला म्हणाला, अरे तू पण जिंकलास ना, तुझी ही भार्या आहे.
दादा, अरे मी कसं लग्न करू शकतो? तुझं लग्न प्रथम, मग भीमाचं लग्न आणि त्यानंतर माझं लग्न. मी आता लग्न करू शकत नाही. द्रुपद म्हणजे द्रौपदीचे वडिलांना धर्मराज म्हणाला, तुमची मुलगी आम्हा 5 भावांची पत्नी होईल. राजा, रत्नाचा उपभोग सर्वांनी मिळून घ्यायचा असा संकेत आम्हा भावामध्ये ठरलेला आहे. त्यामुळे अग्नीच्या साक्षीने तिने आम्हा 5ही भावांचे पाणी ग्रहण करावे. द्रुपद म्हणाला, युधिष्ठिरा, अरे एका पुरुषाने अनेक भार्या कराव्यात ही रीत आहे, पण एका स्त्रीला अनेक पती असावेत हे कसं शक्य आहे? बरं, असली धर्मविरोधी गोष्ट धर्मराजा तूही करू नकोस आणि मलाही करू देऊ नकोस. आणि त्याच वेळा योगायोगाने व्यास महर्षी आले आणि त्यांना द्रुपदाने वरील प्रश्न विचारला. अतिशय उत्कट आणि भव्य कृती करणाऱ्या व्यास महर्षींनी तपाच्या बळावर द्रुपद राजाला दिव्य दृष्टी दिली आणि महर्षी म्हणाले, एकदा मागे 5 इंद्र उन्मत्त झाले होते, तेव्हा त्यांना शंकराने एका घळीत डांबून ठेवले होते. तेच 5 इंद्र म्हणजे 5 पांडव होत. महर्षी पुढे त्याला एका तपोवनात घेऊन गेले. थोर ऋषींची एक कन्या अत्यंत सौंदर्यवान होती. पती मिळवण्यासाठी तिने उग्र तप केले. प्रसन्न होऊन शंकर म्हणाले, तुला हवे ते माग. ती म्हणाली, सर्व गुणांनी संपन्न असा मला पती मिळावा असे तिने 5 वेळा म्हणाले. तथास्तु, तुला बलवान, ताकदवान, बुद्धिवान अशी 5 पती मिळतील. अहो, मला तर एकच पती हवा आहे. पुढील जन्मी तुला 5 पती मिळतील, कारण तू मला 5 वेळा पती मागितलेस. महर्षी म्हणाले, राजा द्रुपदा, हीच ती यज्ञभूमीतून निर्माण झालेली तुझी देवरूपिणी कन्या सौंदर्यवती कृष्णा. जगातील लावण्यवती ललामभूत असलेली, चंद्राची कांती असलेली, अग्निप्रमाणे झळकणारे तेज असलेली तुझी ही कन्या या 5 पांडवांना साजेशीच आहे बरं. महर्षींचे बोलणे सर्वांना पटले व 5 पांडवांनी कृष्णेशी विवाह केला. पुढे द्यूतात हरल्याने 12 वर्ष वनवासात सर्व वीर निघाले. जर खरोखर युद्ध झाले तर आपण जिंकणे कठीणच, कारण रथी महारथी कौरवांकडे आहेत. भीष्म तर एकटेच सर्वांचा नाश करतील असा विचार करून सतत युधिष्ठिराच्या मनात ह्या गोष्टी यायच्या. त्यावेळी महर्षी व्यास अचानक मनात आले व त्यांनी धर्मराजाला मूर्तिमंत सिद्धी असलेली प्रतिस्मृती नावाची विद्या दिली. पुढे तू ती विद्या अर्जुनाला दे व युद्धात तुम्हालाच यश मिळेल. पुढे हे पण सांगितले की हे वन सोडून तुम्ही काम्यक वनात जा. त्यावेळी व्यासानं युधिष्ठिराला उपदेश केला, विवेकी पुरुषाने प्राप्त झालेले सुख भोगावे आणि आपणहून आलेल्या दुःखांचा भारही धैर्याने सेवन करावा. पुढे ते म्हणाले, बाळा, या पृथ्वीवर दानापेक्षा दुसरे दुष्कर कार्य नाही, म्हणून वेळ मिळेल आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा तू तुझ्या हाताने दानधर्म करत जा. वेळोवेळी वेदव्यासांनी कौरवांना, पांडवांना, धृतराष्ट्राला उपदेश केलेला आहे. दोघांमध्ये युद्ध होऊ नये म्हणून धृतराष्ट्राला, दुर्योधनाला त्यांनी खूप समजावले. अरे, कुळाचा नाश होईल, करोडोंनी मनुष्य हानी होईल, पशुहानी होईल, वित्तहानी होईल. पण पुत्रलोभामुळे धृतराष्ट्राला काहीही दिसत नव्हते. युद्धाशिवाय दुसरं करणं शक्य नाही हे त्या धृतराष्ट्राने, दुर्योधनाने पक्क ठरवलं होतं, कारण त्यांना त्यांचं राज्य परत मिळवायचं होतं. युद्ध करायचं निश्चित झाल्यावर स्वतः व्यासमुनी कुरुक्षेत्रात आले. दोन्ही सैन्यांचे अवलोकन केले. आता खरं म्हणजे व्यासमुनींना दोघंही सारखेच होते. कौरव काय किंवा पांडव काय हे दोन्ही सारखेच होते. त्यामुळे कोणाचा बरं, ते द्रष्टे असल्यामुळे पुढे काय होणार हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळे त्यांनी दोघी सैन्यांना भेटले, दोघी सैन्यांच्या सेनापतींना भेटले व धृतराष्ट्राला म्हणाले, हे प्रजानाथा, तुला जर हा संग्राम पाहायची इच्छा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी देईन, मग तू युद्ध पहा. धृतराष्ट्र म्हणाला, आपल्याच बांधवांचा संहार मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणजे केवढे महान होते बघा, की एका जागी बसून तिथे या कुरुक्षेत्रामध्ये हस्तिनापुरात बसून आणि हस्तिनापुरात बसलेले असताना धृतराष्ट्राला अशी दिव्य दृष्टी देणार होते की कुरुक्षेत्रात काय चाललं आहे ते सगळं तो बघू शकत होता. म्हणजे ह्या सगळ्याचं एवढं महान कार्य आणि एवढी महान शक्ती या वेदव्यासांमध्ये होती. म्हणजे पूर्वीच्या काळीपासून आता आपल्याकडे दुर्बिणी, आता आपल्याकडे संबंध वेगवेगळे शोध लागलेत. आपण टीव्हीचे इथे बसून आणि अमेरिकेत काय चाललंय हे सगळं बघू शकतो. हे आपण आता करू शकतो. पण त्यावेळेला ह्या व्यासमुनींनी कुरुक्षेत्रात होणाऱ्या
ज्या लढाई आहे त्या लढाईचं आखो देखा हाल धृतराष्ट्र सुद्धा बघू शकतो. एवढं दाखवण्याची ताकद या व्यासमुनीमध्ये होते. तुला जर हा म्हणजे पाहायचा नसेल तर मग काय करावं, तर तू आता असं कर, मी पाहू शकत नाही परंतु युद्धाचे संपूर्ण वर्णन मला मात्र ऐकायला खूप आवडेल. त्यामुळे व्यासाने संजयला दिव्य दृष्टी देऊन, संजय तुला या युद्धाचे कथन करेल, तुला इथे बसून प्रत्यक्ष युद्ध पाहता येईल. किती भाग्यवान संजय बघा, संपूर्ण गीता त्याला ऐकायला मिळालीच, पण विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला दाखवलं भगवंताने, ते विश्वरूप दर्शन स्वतः संजयनेही घेतलेलं आहे. पुढे होणारे भीषण परिणाम दिसणारे अपशकून व्यासमुनी धृतराष्ट्राला सांगत होते, परंतु ते काही त्याला तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. शेवटी त्यांनी विचार केला, जे विधी लिखित आहे ते होणारच हेच खरे. अत्यंत ज्ञानसंपन्न वेदव्यासांचे स्मरण म्हणून आपण दर आषाढ पौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून पूजा करतो आणि तीच आपली गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची तर पूजा करायचीच, पण त्या दिवशी वेदव्यासांचीही आपण पूजा केली पाहिजे. ज्यांना गुरु नसतील त्यांनी वेदव्यासांची पूजा करून आपले गुरु आहेत म्हणून त्यांना नमस्कार आपण करू शकतो. अखिल वेदवेत्यांतील अग्रणी सत्यवती पुत्र, भरताचा पितामह, डोळ्यांनी सर्व गोष्टी पाहणारे, पूर्वी होऊन गेलेल्या, सध्या घडत असलेल्या आणि पुढे घडणाऱ्या गोष्टी जाणणारे भगवान वेदव्यासांना मी नमस्कार करून इथेच थांबते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. जय जय रघुवीर समर्थ.